वाव, खूपच मस्त वास येत आहे. तुम्ही पण करून पहा. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेली आहे तांदळाची खीर. चला तर याची कृती पाहूया. हे बघा, इथे 1 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथं 2 चमचा तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. थोडंसं 2 विलायची बारीक कुटून घेतलेली आहे. 4-5 बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 4-5 काजू आहेत, हे पण चिरून घेतलेले आहेत आणि हे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. चला तर आता हे तांदूळ आपण बारीक वाटून घेऊया. हे बघा, हे तांदूळ मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. हे बघा, गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी. आता त्यामध्ये आपण हे तूप टाकून घेऊया. तूप जरा जास्तच टाकायचं, म्हणजे आपल्या खिरीला छान असं चव येते. हे बघा, तूप थोडंसं गरम झालं की आपण हे चिरलेले काजू बदाम टाकून घेऊया. त्याला 2 मिनिट असं परतून घेऊया. लगेच हे आपण तांदळाचं वाटलेलं पीठ यामध्ये टाकून घेऊया. मला पण असं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. हे बघा, याला असं 2 मिनिटं परतल्यानंतर लगेच आपण यामध्ये दूध टाकून घेऊया. दूध टाकल्यानंतर लगेच साखर टाकून घेऊया आणि आपलं अंड फेटायचं हे असतंय ना, याच्यानं असं फेटून घेऊया, म्हणजे याच्यात गाठी होणार नाही. तर बघा, मस्त झालंय हे. आपल्या आता सगळ्या गाठी फुटल्या आहेत. हे अंड फेटायचे आहे ना, फेटलं ना ते एक पण गाठ राहणार नाही, छान होते. हे बघा, मी दुधामध्ये पण छान असं शिजलेलं आहे. आता आपण यामध्ये ग्लासभर पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपले तांदूळ व्यवस्थित असे शिजतील. आणि सारखं हलवायचं, म्हणजे असल्या एखाद्या दुसऱ्या गाठी त्या पण फुटून जातील आपल्या. त्याला 15 मिनिटं आपण शिजवून घेऊया, म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित आता शिजतील आणि आपल्या खिरीला पण दाटसरपणा येईल. हे बघा, थोडं शिजत आलेलं आहे आपलं, म्हणून आपण हे विलायची पूड टाकून घेऊया. विलायची पूड टाकून ह्याला हलवून घेऊया. बघा, मस्त असा दाटसरपणा आलेला आहे, छान दिसते. ह्याला हलवून घेऊन परत 2 मिनिटांनी झाकण मारून ठेवणार आहे. बघा, 10 मिनिटांना झाकण काढले, मस्त आपली खीर तयार झालेली आहे. वाव, मस्त छान असा वास येतो आहे विलायचीचा. आपली खीर झालेली आहे, तर आता गॅस बंद करून घेऊया आपण. हे झालेले आहे आपली तांदळाची खीर तयार. गार्निशिंग साठी पिस्ते टाकून घेऊया. वाव, मस्तच वास पण येत आहे, खायला खूप छान लागणार आहे. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.